हा हॅलो, बोल की आक्या. अरे ते आपला 10 लाख रुपयाचा चेक जमा झाला की नाही? आता हे कुठं फसलं? हा हो साहेब, झालाय की चेक बँकेत जमा झालाय. आणि आपली ते फॉर्च्युनर सर्व्हिसिंगला टाकली बघ, ते म्हणलं 1 तास लागते. माझ्याजवळ वेळ नव्हता, मला मीटिंग आहे म्हणून मी बसनं चाललो. ते फॉर्च्युनरची सर्व्हिसिंग झाली की आपल्या ऑफिस खाली घेऊन या. बरं साहेब बरं. आणि ते तुझा या महिन्याचा पगार 1 लाख रुपये फोन पे केलाय बघ तुला. हो साहेब हो. अजून काय साहेब? आणि ते घरात टेबलवर 2 लाख रुपये ठेवलेत बघ, त्याचा आयफोन 17 प्रो मॅक्स घेऊन ये. बरं बरं साहेब, आपला 17 प्रो मॅक्स तर आता काल परवाच घेतला होता की. अरे ते पहिलाच आयफोन एक गरीब पोरग भेटलं होतं, त्याला दान करून टाकलो आणि त्याचा अँड्रॉइड मी घेऊन आलो. कसं आहे तुला तर माहित आहे मी किती दानवीर आहो. अच्छा अच्छा, बरं बरं ठीक आहे साहेब, आणतो. कोण होती बे? अबे लई भारी पोरगी होती. बरं बरं तिने की नाही चली, मी तिचा पाठलाग करतो, तोपर्यंत तू मला 19चा रिचार्ज मार की. अरे प्रत्येक साडीच्या दुकानात गाद्या काढून टाकलेल्या असतात, कारण की त्यांना माहिती असतं की आलेली वेळ कमीत कमी 2 तास वेळ घातल्याशिवाय जाणार नाही. माणसाच्या दुकानात कधीच गाद्या नसतात, कारण आम्हाला कपडे फक्त उभा टाकूनच घ्यावं लागतं. साड्यांच्या दुकानातला सेल्समन त्या बाई समोर 200 साड्यांचा टिक टाकतो, पण त्या बाईला एकही साडी आवडत नाही. आणि हेच आम्ही माणसं शर्ट पॅन्ट घ्यायला जाऊ द्या, आम्हाला मोजून 4च पीस दाखवतात आणि त्याच्यातच म्हणते एखादं चूज करा आणि घेऊन जा. साड्यांच्या दुकानात त्या बाई समोर 200 साड्यांचा ढीग जरी असला तरी ती बाई म्हणते या कलर मध्ये दुसरा डिझाईन दाखवा, दुसऱ्या डिझाईन मध्ये तो कलर दाखवा. आम्ही सेल्समनला चुकून जर म्हणलो या 4 शर्ट पैकी दुसरं शर्ट दाखवा, तर सेल्समन आमच्याकडे असं बघतो जसं का आम्ही त्याची किडनीच मागितली. समजा त्या बाईला 200 साड्यांच्या ढिगापैकी एकही जरी साडी नाही आवडली, ती बाई बिंदास बोलू शकते की मी दुसऱ्या दुकानात जाऊन पाहते. पण आम्ही सेल्समनला म्हणलो भैया आम्हाला कपडे आवडत नाहीत, आम्ही दुसरीकडे बघतो, तर तो सेल्समन आमच्या तोंडावर बोलतो जर का कपडे घ्यायचेच नसते तर इथे येता कशाला म्हणून. शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ, जर तुम्हाला पण हा अन्याय सहन करावा लागत असेल तर. जय परभणी, जय महाराष्ट्र. तुम्ही एक बी हप्ता भरला नाही, कधी हप्ता भरणार आहे तुम्ही? हप्ता मागाय आलेलं. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? का व? नाही आहे का? हाय की, पॅन कार्ड? हाय की. तुमचा सिबिल स्कोअर कसा आहे? आपण एवढं सगळं तुम्हाला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे? ज्या वेळेस आम्ही तुमच्या फायनान्स मध्ये लोन घ्यायला आलो तेव्हा तुम्ही काय म्हणला? आधार कार्ड आहे का? पॅन कार्ड आहे का? तुमचा सिबिल स्कोअर चांगला आहे का? होय की, पण माझ्या सिबिल स्कोरचा, आधार कार्डाचा, पॅन कार्डाचा आणि तुमच्या हप्त्याचा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? आमचं सिबिल स्कोअर चांगलं होतं म्हणून तर तुम्ही आम्हाला फायनान्स वर लोन दिलं का नाही? हो हाय, खरं आहे की. मग आता तुमचं जर सिबिल स्कोअर चांगलं असेल आणि तुमचं जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर क्लिअर असेल तरच आम्ही हप्ता भरणार, नाहीतर आम्ही हप्ता भरणार नाही. विषय संपला. काय बोलताय? उठायत ना, तुमचं सिबिल स्कोअर क्लिअर करा आणि मग हप्ता मागाया. चला निघायत ना. तुमचं सिबिल स्कोअर खराब आहे ना, आलाय आम्हाला हप्ता मागायला. आमच्या वेळेस कसं करता तुम्ही? निघा निघा की. अहो तुमचा हप्ता थकलाय तेवढा भरा की लवकर. एका चापटीतच पाडीन. फायनान्स घ्यायच्या टायमिंगला मी तुम्हाला प्रायव्हेट येऊन भेटलो आणि तुम्हाला सांगितलं की मला फायनान्सची गरज नाही. माझा जोडीदार मला मोकळ्यात फोर्स करतोय की तुझ्या नावावर फायनान्स घे, हप्ता मी भरतो म्हणून. तर मी तुम्हाला येऊन सांगितलंय की रजो ह्यो काय हप्ता भरणार नाही, तुम्ही काय माझ्या नावावर बाबा फायनान्स होत नाही म्हणून त्याला सांगा. तर तुम्ही रजो त्याच्या पुढे जाऊन म्हणताय की ह्यांचं क्रेडिट एकदम चांगलं आहे, ह्यांच्या नावावर तुम्हाला भरपूर फायनान्स मिळतंय. आणि राव तुम्ही त्याला फायनान्स काढून दिलं आणि आता हप्ता थकलं की तुम्ही माझ्याकडे कशाला काशी करा येता थकलाय म्हणून सांगा. होय व? अहो तुम्ही जर हप्ता नाही भरला तर तुमचं क्रेडिट खराब होईल. क्रेडिट पेटवा तिकडे नेऊन. तुम्ही क्रेडिट कसं खराब करताय बघतोच की. ही तुमची चुकी आहे. मी तुम्हाला सांगत होतो माझ्या नावावर देऊ नका, तुम्ही का बरं दिलं? आणि आता क्रेडिट होय. तुम्ही जर क्रेडिट बिडिटला जर हात जर लावला, आयुष्यपत मारीन बरं का मी तिथे येऊन. काय बघा, तुम्ही जर माझ्या दारात जर आला नाही, आयुष्यपत दारात व कुत्री जागाव सोडतो. तुम्ही फक्त याच ठेवा फोन. हा बसा ना मॅडम, तुमचे रिपोर्ट आलेले आहे. तुमच्या रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिन कमी आहे, बीपी कमी आहे, शुगर कमी आहे. ओ डॉक्टर तुम्ही थांबा जरा. एवढी कमी तर माझ्या नवऱ्याने पण नाही काढली अजून माझ्यात. मी काय मोकळी का तुमचं ऐकायला? ओ चला दुसरं डॉक्टर बघू. तुम्ही तुमच्या काळ्या मित्रावर कधीच शक करत जाऊ नका, कारण काळा मित्र कधीच रंग बदलत नाही. अहो तुम्ही मला सारखं राणी का म्हणता? की एवढं मोठं नोकरांनी कोण म्हणतंय?